जालना महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीचे काही संकेत मिळू लागले आहेत. आपल्याबरोबर शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर आहेत. खोतकर साहेब, समन्वय समितीची तुम्ही स्थापना केलेली आहे भाजपबरोबर चर्चेसाठी. शक्यता आहे तुम्ही दोन पावलं पुढे टाकलेत, म्हणजे अगोदर तुम्ही प्रस्ताव पण दिला होता आणि आता समन्वय समिती पण स्थापन केली. दोन्ही पावलं तुम्हीच टाकली? हो, 100% दोन्ही पावलं आम्हीच टाकलेले आहेत. याला कारण असं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्हाला स्पष्टपणे सूचना केल्या. माननीय बावनकुळे साहेब यांनी सुद्धा अत्यंत स्पष्टपणे सूचना केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये युती झाली पाहिजे. आता वरिष्ठ लोक माननीय देवेंद्रजी फडणवीस सुद्धा त्यांचं तेच मत आहे. आणि जर वरिष्ठ पातळीवर जर अशा पद्धतीने या ठिकाणी होत असेल तर मला असं वाटतं की आपण जो वरिष्ठांचा आदेश आहे तो आदेश पाळला पाहिजे. मग तो आदेश पाळण्यासाठी मी अशा प्रकारची समन्वय समिती स्थापन केली की जे भारतीय जनता पक्षाशी चर्चा करू शकेल. आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही प्रस्तावाची एवढे दिवस वाट बघतो. अजूनही काही त्यांच्याकडून होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर अजूनही या ठिकाणी आलं नाही. आम्ही वाट बघू काही दिवस, तर आम्हाला सर्व पर्याय खुले राहतील. पण भाजपच्या स्थानिक नेत्यांचा प्रतिसाद मिळतोय का तुम्हाला? स्थानिक नेत्याचा प्रतिसाद कोणाचाच नाही, स्थानिकचा नाही, काहीच नाही. वरिष्ठ लोकांचा आहे प्रतिसाद. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नायकाच नसेल, त्यांच्यापेक्षा मोठे झाले असतील. अच्छा, मग तुमचा कधी कधी मागच्या वेळेस तुम्ही महापौर पदाचा उमेदवार घोषित केला होता, म्हणजे थोडक्यात तुम्ही युतीमध्ये संयम राखला पाहिजे असा एक सल्ला रावसाहेब दानवेंनी दिला होता. अगदी मला मान्य आहे, पण माझ्या पक्षाचा कॅन्डिडेट किंवा माझ्या पक्षाचा उमेदवार ठरवायचे अधिकार त्यांना आहेत का? त्यांनी महापौर पदाचा कॅन्डिडेट जाहीर करू नये असं मी म्हणलो का? त्यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीर करावा. जे वरिष्ठ निर्णय घेतील ते होईल. त्यांना आम्ही म्हणलो का तुम्ही तुमचा उमेदवार, एक तर त्यांच्याकडे उमेदवार जाहीर करायला नाही, ते आज जाहीर करू शकत नाहीत. त्यांनी करावं ना माझ्यासारखी हिंमत जाहीर करायची. भाजपकडे कॅन्डिडेट नाही महापौर पदाचा आहे, पण त्याच्यामध्ये खूप मारामारी आहे ना. कोणी व्हायचं? नव्याने व्हायचं, जुन्याने व्हायचं, निष्ठावंताने व्हायचं, कोणी व्हायचं हा प्रश्न आहे त्यांच्याकडे. ज्या पद्धतीने नगरपालिकेमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिलेला होता, अजूनही काही संकेत आहेत की आपण महानगरपालिकेमध्ये सुद्धा एकत्रित लढलं पाहिजे, असं सुद्धा काही नगरसेवकांचा त्यांच्या वरिष्ठांना आग्रह आहे. तशी ताकद आहे भाजपची, तसे लढू शकते? हा, आता सर्वच पक्षाची ताकद आता जवळपास आहेच ना. कोणाला असं आपण कमी लेखायचं कसं? तो आमचा स्वभाव पण नाही कोणाला कमी लेखण्याचा. शेवटी लोकांनी मला 31,000-32,000 मतांनी निवडून दिलेलं आहे. तर जनमत माझ्या बाजूनं पण आहे ना, नाही माझ्या बाजून जनमत? एवढं जनमत नसतं तर एवढ्या मतांनी निवडून दिलं सगळ्या लोकांनी मला. पण तरी आम्ही पडती भूमिका घेतो. बाबा तुम्ही या चर्चेला, तुम्ही चर्चा करा, घ्या, वरिष्ठाचा आदेश मान्य करा. त्यांना कदाचित हे पसंत नसेल तर मी त्याला काय करू शकतो? तुमची ही पडती भूमिका असेल, मात्र त्यांची जर एकट्यानं निवडणूक आजमायची असेल गोळा मैदान समोर आहे, आम्ही तयार आहोत. आम्ही काय गोट्यात होईच करतो, आम्ही राजकारण करतो ना. महानगरपालिकेवरती जालना विधानसभेचा प्रभाव पडेल सकारात्मक, जसं तुमचा विजयाचा झाला तसं? नाही, काय नाही पडणार. बघा, लोकांना आजकाल काम पाहिजे, विकास पाहिजे. मी ही निवडणूक विकासावरती लढवतो. मी या वर्षभरामध्ये 500 कोटीपेक्षा अधिकचा निधी या शहराला आणला. मी जे वादे जनतेला केले ते वादे पूर्ण करू लागलेलो आहेत. मी जनतेला वादा केला होता की तुम्हाला रोज पाणी देईल. 35 MLDचं आता फिल्टर बेड बांधून तयार आहे जवळपास. लोकांना रोज पाणी देण्याचा मार्ग थोड्या दिवसामध्ये मोकळा होईल. तुम्ही विचार करा की जालना महानगरपालिकेचे अनेकदा वीज कनेक्शन कट केलं जायचं, वीज बिल भरलं नाही म्हणून. मी 100 कोटी रुपयाचा सोलर प्लॅन जालना महानगरपालिकेला आणला. आता जालना महानगरपालिकेला पैसे भरायची गरज पडणार नाही. स्वतःच्या मालकीचं ग्रीन एनर्जी, आपली स्वतःची एनर्जी तयार करणारं कदाचित देशातली पहिली महानगरपालिका आहे. मी ते काम केलं. 150 कोटी रुपये रस्त्याचे आम्ही या ठिकाणी आणले. 19 कोटी रुपयाचा बंधारा बांधला आम्ही, तिथं कुंड बांधलं, ज्या कुंडाच्या माध्यमातून गणपतीचं विसर्जन, देवीचं विसर्जन, छटपूजा. काही लोक म्हणतात की कशाने बांधलं, पण त्यांना हेच कळत नाही की दर गणपतीला 2-3 मुलं त्या ठिकाणी बुडून मारायचे. असा एकही प्रसंग नाही ज्या दुर्घटना घडली नाही. कोणाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहेत 19 कोटी. कोणाच्या घरातला मुलगा, तरुण मुलगा, जो गणपती बुडवण्यासाठी जातो तिथं बुडून मरतो. ज्या कुटुंबात ते लोक मेलेत, पोरं मेलेत, त्या कुटुंबाला जाऊन विचारा काय अवस्था त्यांच्या घरातली आज. मग त्यांच्यापेक्षा जास्त यांना 19 कोटी वाटतात का? मी अशा पद्धतीनं
एक रचनात्मक काम या ठिकाणी करू लागलेलो आहे. 42 झोपडपट्ट्याचा मालकी हक्काचे पट्टे देण्याचं मीच बैठक घेतली, मीच हे याच्यावरती आणलं आणि माझ्यामुळे ते 42 झोपडपट्ट्याला मालकी हक्क मिळणार आहे. अजून 40 झोपडपट्ट्या अशा आहेत की ज्या लिस्टवर नाहीत. तर मी त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्या 40 झोपडपट्ट्या म्हणजे एकंदर 82 झोपडपट्ट्या याचा सर्वे पूर्ण होईल, यांना मालकी हक्क या ठिकाणी मिळेल. मी विकासावरती आणि कामावरती मत मागा लागलेलो आहे. मी फक्त गप्पावरती किंवा फेक नेरेटिव्हवरती मत मागत नाही. तुम्ही 30-35 वर्ष राजकारणात आहात. सध्याचं वातावरण कसं आहे? सर्वच पक्ष स्वतंत्र लढले तर प्रमुख 2 पक्षात कोणत्या युद्ध होऊ शकतं? नाही, मी आता असं प्रतिस्पर्धी कोणा मानत नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं बहुमताने आम्ही बहुमताचा आकडा आहे गाठू आणि निश्चितपणे महापुरी आमचा करू. भाजप शिवाय तुम्ही सत्तेत येऊ शकता तेवढी ताकद आहे? हा, जो तो प्रयत्न करेल. आम्ही लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे. लोक माझ्या बाजूने उभं राहतील. लोकांना विकास प्रिय आहे आणि विकास माहिती आहे लोकांना. वर्षभरात बघितलं की कोण पैसे आणायला लागलं. युतीची काही चर्चा झाली का नाही? म्हणजे तुमच्याकडून चालू आहे? आतापर्यंत तरी नाही. हे होते शिवसेना आमदार अर्जुन खोतकर, ज्यांनी सांगितलं की आम्ही 2 वेळा पहेल केलेली भाजपकडे युतीच्या प्रस्तावासाठी, मात्र अद्यापर्यंत भाजपकडून तशा प्रकारचा प्रस्ताव आला नाही आणि अर्थात आम्ही एकाकी महानगरपालिकेवरती सत्ता मिळवू शकतो असाही त्यांचा दावा आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.